कर्जत तालुक्यातील चिलवडीसह परिसरातील अनेक गावांमध्ये महसूल विभागाच्या डोळ्यादेखत अवैध वीट भट्ट्यांचा सुळसुळाट सुरू असल्याचे गंभीर वास्तव समोर आले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गेल्या 6 वर्षांपासून कोणतीही शासकीय परवानगी नसताना तब्बल 15 ते 20 वीट भट्ट्या खुलेआम सुरू असून फॉरेस्ट व गायरान क्षेत्रातील मातीची बेकायदेशीर चोरी मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. या भट्ट्यांसाठी जंगल क्षेत्राची तोड, गायरान जमिनींची नासधूस आणि नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास होत असून महसूल व वन विभागातील काही कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद ठरत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना आर्थिक व्यवहार करून हा अवैध व्यवसाय निर्धास्तपणे चालवला जात आहे. साप्ताहिक समृद्ध कर्जतच्या समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओनंतर पाहणी करण्यात आली असता प्रशासनाने जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे करमाळा तालुक्यातून काही व्यक्ती येथे येऊन दादागिरी करत हा व्यवसाय चालवत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. यामध्ये विलास चव्हाण, अक्षय चव्हाण, सोमनाथ चव्हाण तसेच कर्जत तालुक्यातील काही स्थानिक व्यक्तींचा सहभाग असल्याचे नागरिक सांगतात. या अवैध वीट भट्ट्यांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून धूळ, खराब रस्ते आणि आरोग्याच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. लहान मुले, वृद्ध आणि महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासनाच्या महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असताना संबंधित यंत्रणा मात्र गप्प असल्याचे चित्र आहे. प्रशासन कधी जागे होणार असा सवाल आता चिलवडी परिसरातील ग्रामस्थ करत असून तात्काळ संयुक्त तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या गंभीर प्रकरणाची प्रशासन दखल घेणार का, की अवैध व्यवसायाला आणखी मोकळे रान मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.